नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। जुलै ऑगस्ट 2024 मध्ये अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 237 कोटी रुपयाचा मंजूर निधी केलेला आहे। त्यासाठी टोटल 12 जिल्हे असे निवडलेले आहेत आणि त्या 12 जिल्ह्यासाठी टोटल 237 कोटी रुपयेचा निधी हा मंजूर केला आहे आणि हे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात वर्ग केल्या जातील। त्याच्यातील 12 जिल्हे नेमके कोणते, तर गडचिरोलीमध्ये 39,298 शेतकऱ्यांना 57,72,82,000 रुपये व वर्धा जिल्ह्यासाठी त्याच्यात 40,863 शेतकरी आहेत आणि त्याच्यासाठी 36,91,76,000 रुपये। तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टोटल शेतकरी आहेत 84,350 आणि त्यांचा निधी आहे 74,29,000 रुपये। व चौथा जिल्हा आहे नागपूरसाठी 15,332 शेतकरी आहेत आणि त्याच्यासाठी आहेत 18,36,56,000 रुपये। पुणे पाचवा जिल्हा आहे पुणे आणि त्याच्यातले शेतकरी आहेत 77,079 शेतकरी, 77,079। त्याच्यासाठी आहेत 4,58,71,000। दुसरा जिल्हा आहे साताऱ्यामध्ये 20,086 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी 84,57,000 रुपयाचा निधी आहे। सांगली जिल्हा आहे 18,306 शेतकरी आहेत, त्याच्यासाठी आहेत 11,13,25,000 रुपये। आणि 9वा जिल्हा आहे अमरावतीमध्ये 765 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी 51 लाख रुपये 16,000 एवढा निधी आहे। अकोल्यामध्ये 10,506 शेतकरी आहेत, त्याच्यासाठी 12,90,17,000 रुपयाचा निधी। दुसरा जिल्हा आहे यवतमाळमध्ये टोटल शेतकरी आहेत 5,348 आणि त्याच्यासाठी आहेत 5,47,96,000 रुपये। आणि पुढचा जिल्हा आहे बुलढाण्यामध्ये टोटल शेतकरी आहेत 10,337 आणि त्यांचा जिल्ह्यासाठी निधी आहे 13,58,76,000। आणि पुढचा जिल्हा आहे वाशिममध्ये 641 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी 72,55,000 रुपये निधी आहे। असे टोटल 237 कोटी रुपये या 12 जिल्ह्यासाठी राज्य शासनाने निधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे। आता तुम्ही म्हणताल एवढा निधी आणि एवढे 12 जिल्हे, शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक सांगायचं गोष्ट म्हणजे अशी की हे जिल्हे जेवढे 12 आहेत त्याच्यामध्ये हे सरसकट निधी लागून झालेला नाही। याच्यामध्ये हे शेतकरी पात्र आहेत ज्यांच्या शेती समजा पंचनामा झालेला आहे, कृषी सहाय्यकाच्या हाताने किंवा तलाठीमार्फत त्यांचा जो काही समजा शासनाचे जे अधिकारी येऊन ज्या शेतीचा पंचनामा केला अशा शेतकऱ्यांचा यांचा समावेश आहे। हे निधी सरसकट नाही आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनातमध्ये अशी गोष्ट आलेली असेल की मराठवाड्यामधला एकही जिल्हा तुम्ही सांगितला नाही किंवा मराठवाड्यासाठी काही नाही काय, तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झालेली नाही। मराठवाड्यामध्ये 1 सप्टेंबरपासून 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर असे म्हणजे यांची अतिवृष्टी सप्टेंबरमध्ये झाली, म्हणजे मराठवाड्यासाठी पाऊस हे सप्टेंबरमध्ये झाला आणि सप्टेंबरमध्ये मराठवाडा हे अतिवृष्टी नंतर घोषित झाला आहे आणि त्यांचा निधी या निधीमध्ये समावेश नाही। आता स्पेशल पॅकेज मराठवाड्यासाठी येणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचं, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जे अतिवृष्टी झालेल्या जिल्हे हे मराठवाड्याचे आहे टोटल आणि त्यांचा निधी लवकरच राज्य शासन मार्गी लावणार आहे। आणि लवकरच तुम्हाला काही जर याविषयी काही नवीन अपडेट आलं लवकरच घेऊन मी येणारच आहे तुमच्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।